निकाल त्या ठिकाणी हाती लागला 8,000च्या वर मताने पराभवाची जबाबदारी उमेदवार या नात्यानं सर्वप्रथम मी त्या ठिकाणी स्वीकारतो। ही निवडणूक इथल्या लोकशाहीच्या विरोधात त्या ठिकाणी हुकुमशाहीच्या विरोधात होती, धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची ती त्या ठिकाणी निवडणूक होती। पण कालच्या निकालातून जनशक्तीला हरवून धनशक्ती आणि लोकशाहीला हरवून हुकुमशाही त्या ठिकाणी जिंकलं असं सर्वसामान्यांची भावना आणि भूमिका रात्री हजारो लोकांचा त्या ठिकाणी तिथला त्या दरम्यानची उपस्थिती असेल त्यांची भावना त्या दरम्यान व्यक्त होत होती। पण झालेला निकाल आणि त्याचा पराभवाची जबाबदारी उमेदवार या नात्यानं मी त्या ठिकाणी स्वीकारतो, कारण माझी प्रमुख लढाई या चुकीच्या सरकार आणि चुकीचा लोकप्रतिनिधी खाली खेचण्यासाठी होती। त्याचबरोबर मला अडवणूक आणि अडचणीत आणण्यासाठी महाविकास आघाडीच्याच काही पक्षांच्याकडून पायात पाय घालण्याचा प्रकार त्या ठिकाणी झाला होता। पण मी याच्यावर कधी भाष्य त्या ठिकाणी केलेलं नव्हतं। या उलट त्यांनी मदत करावी हीच विनंती प्रचाराच्या शुभारंभापासून ते अंतिम जो प्रचाराचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये अंतिम शेवटची सभेपर्यंत देखील माझी त्यांना विनंती होती। परंतु ठीक आहे, ते त्यांच्या पद्धतीनं निवडणुकीला सामोरं गेले। पण इथल्या तमाम मायबाप जनतेने जवळजवळ 1,16,833 मतदार बंधू भगिनींनी माझ्या पाठीशी आशीर्वाद देण्याची त्या ठिकाणी भूमिका बजावली। आणि काही लोक त्या ठिकाणी हवेत आणि ढगात गोळ्या मारत होते की भालके संपलेत, भालक्यांच्या पाठीमागं त्या ठिकाणी जनभावना राहिली नाही। पण पोटनिवडणुकीला 1,05,717 मतदार बंधू भगिनींनी आशीर्वाद दिला होता। आणि भालके आदरणीय नानांचे विचार, नानांचे कार्यकर्ते, नानांचे विचाराचे त्या ठिकाणी हजारो लोक या मतदारसंघात काम करतात। आणि ती जर त्या ठिकाणी संपली असते तर त्यापेक्षा 11,000 मताचं मताधिक्य त्या ठिकाणी मिळालं नसतं। पण ठीक आहे, शेवटी निवडणुकीला सामोरं जात असताना एक मताने असू द्या किंवा किती मताने, हार ही हार आहे। मी त्या ठिकाणी पराभवाची जबाबदारी उमेदवार या नात्यानं स्वीकारतो। पण इथल्या 1,16,833 मतदार बंधू भगिनींनी आशीर्वाद रूपी मतदान देऊन माझ्या पाठीशी खंबीर साथ देण्याची भूमिका बजावली आहे। इथून पुढच्या काळात मतदानाचा काल निकाल लागला तिथं माझ्या अनेक सहकाऱ्यांना शांत राहण्याचा हात जोडून त्या ठिकाणी विनंती केली। आणि आजपासून मी आपल्या माध्यमातून इथल्या तमाम पंढरपूर आणि मंगळवेढ्यातल्या शेतकरी असतील, माता भगिनी असतील, तरुण असतील, माझा रिक्षा चालक, टांगे चालक, छोटे मोठे पंढरपूर शहरातले व्यापारी असतील, मंदिर परिसरात राहणारे त्या ठिकाणी ज्यांच्या छोट्या प्रपंचावरती, छोट्या त्या ठिकाणी विक्रीवरती ज्यांचा प्रपंच चालतोय, तिथल्या अनेक त्या ठिकाणी मग माझ्या ग्रामीण भागातला भाटघरच्या पाण्याचा असेल, उजनीच्या पाण्याच्या बाबतीत असेल, लाईटच्या बाबतीत जे नानांच्या काळात त्या दरम्यान लाईटला डीपी जरी जळाला तर 1 रुपया न भरता शेतकऱ्यांच्या बांधावरती मिळत होता। पण ती परिस्थिती या 3.5-4 वर्षात बदलली होती। इथून पुढच्या काळात माझ्या या सर्वसामान्य लोकांच्या अडचणीच्या काळात कधी हाक द्या, कारण पोटनिवडणुकीच्या पराभवाच्या नंतर माझ्यावरती विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी होती। आणि ती जबाबदारी पार पाडत असताना मी 2-3 महिन्याचा कालावधी माझ्या लोकांच्या पासून, माझ्या मायबाप जनतेपासून लांब गेलो होतो। पण आज भगीरथगड ना कुठली संस्था आहे ना त्या ठिकाणी कुठल्या संस्थेची जबाबदारी आहे। भगीरथगड जर इथून पुढच्या काळात जे काय असेल तर मायबाप जनतेचं प्रेम आणि डोक्यावरची त्यांची सावली आहे। त्यामुळे आजपासून इथल्या सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये मग माझ्या रिक्षा चालकांच्या वरती RTO ऑफिस असेल किंवा पोलीस प्रशासनाकडून अन्याय अत्याचार झाला, टांगे चालक असतील, कुणाच्यावरही अन्याय अत्याचार होऊ द्या, माझं पंढरपूरमधलं आणि मंगळवेढ्यामधलं 24 तास ऑफिस त्या ठिकाणी सुरू आहे, माझी यंत्रणा त्या ठिकाणी सुरू आहे। कधी तुमच्या पोशी अडचणी उद्या मी माझ्या परीनं तुमच्या सुखदुःखाच्या अडचणीच्या काळात तुमच्या सोबत राहून खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम करेन। माझ्या भाटघरच्या, माझ्या उजनीच्या पाण्याच्या बाबतीत असेल आणि चिंता करायचं अजिबात त्या ठिकाणी अडचण नाही, कारण आज कुणी वेगवेगळी संभ्रमावस्था दिशाभूल जरी पसरवत असेल तर आपलं लढणंही रक्तात आहे। माझ्या वडिलांनी स्वाभिमानानं लढवणं आणि ताटमानेनं जगायला त्या ठिकाणी शिकवलेलं आहे। आणि तीच स्वाभिमानाची लढाई इथून पुढच्या काळात देखील मी लढण्यासाठी समर्थ आहे। फक्त तुमचं जे पाठबळ आहे, आज ही निवडणुकीला सामोरं जात असताना खासदार ताई सोडल्या तर माझ्या पाठीमागे त्या ठिकाणी कोणी उभा राहताना दिसलं नाही। पण त्या अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील सर्वसामान्य मायबाप जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर
1,16,833 मतदार बंधू भगिनींनी आशीर्वाद त्या ठिकाणी दिलेला आहे. हे मतदान, हा आशीर्वाद त्या ठिकाणी कमी नाही. यांच्या उपकारातून मी आणि माझं बालकी कुटुंब कधीच उतराई त्या ठिकाणी होऊ शकणार नाही. म्हणून आम्ही तुमच्या सेवेपासून, तुमच्या या सुखदुःखापासून कधी तीळ मात्र किंचितभर देखील अंतर त्या ठिकाणी देणार नाही. कायमस्वरूपी तुमच्या सुखदुःखात त्या ठिकाणी सहभागी राहील. हे आपल्या माध्यमातून इथल्या पंढरपूर आणि मंगळवेढ्यातल्या तमाम मायबाप जनतेला आव्हान आणि विनंती केली होती. त्यावेळची परिस्थिती त्या दरम्यान वेगळी होती, आताचीही आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये आज मतदानाची टक्केवारी जर बघितली तर 2009ला आदरणीय भारत नानांना 1,06,000 त्या ठिकाणी मतदान पडलं होतं. आज 1,16,833 त्या ठिकाणी मतदान पडलंय. थोड्या मतानं माझा पराभव झाला, तो पराभव मी स्वीकारला. पण ज्यांना त्या ठिकाणी काय वाटत होतं त्यांनी आणि ते मदत केलेल्या सगळ्या त्यांच्या लोकांनी, प्रमुखांनी 3.5-4 वर्ष काय भोगलंय, अनुभवलंय हे दीड महिन्यापूर्वी त्यांनी स्वतः माईकवरती सभेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. आणि काल निकाल लागलाय. आजपासून पुढची 5 वर्ष त्यांचेच लोक, आम्ही तर त्या ठिकाणी स्वाभिमानानं आणि अभिमानानं ताटमानेनं त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी लढलोय. परंतु ज्यांनी मदत केली आहे त्यांनी 3.5-4 वर्ष भोगलंय. पुढची 5 वर्ष सुद्धा तुम्हाला भोगायची तयारी आजपासून तुम्हाला करावं लागेल. आणि त्या उद्यापासून हे त्या ठिकाणी दिसून येईल. आणि ही त्यांनी सुद्धा त्यांच्या अंतकरणाची, मनाची त्या ठिकाणी तयारी ठेवावी लागेल. 2000 आजही जे माझ्या बरोबर सोबत असणारे मतदार बंधू भगिनी आहेत हे माझ्या पाठीशी आशीर्वाद देलेला आहे. मी उद्याही, आजही आणि उद्याही नगरपालिका असतील, पंचायत समिती, जिल्हा परिषद या सगळ्या निवडणुकीमध्ये ताकदीनिशी माझ्या सोबतच्या लोकांच्या बरोबर, जे माझ्या अडचणीच्या काळात माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून नाही तर 2 पावलं पुढे राहून लढलेत, त्यांच्यासोबत राहणं ही माझं त्या ठिकाणी जबाबदारी आणि कर्तव्य आहे. ते मी त्या ठिकाणी पार पाडेन. मी कुठेही अंतर किंवा किंचितभर देखील त्यांच्या मनामध्ये गैरसमज त्या ठिकाणी पसरू द्या. बोलले त्या ठिकाणी मला माहीत नाही. त्या बाबतीत त्यांचं वैयक्तिक मत हे त्यांचं असू शकतं. परिवार म्हणून काही घटक आहेत त्या ठिकाणी मतदार बंधू भगिनी या शहरातल्या सगळ्या प्रमुखांशी, मग आजी माझे नगरसेवक असतील, वडीलधारी असतील, ज्येष्ठ असतील, तरुण असतील, माता भगिनी असतील, यांच्याशी चर्चा करूनच उद्याचा आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेणार आहे. त्यामुळे कोण नेता काय बोलला हे मी त्या ठिकाणी बघितलं नाही, त्यांचं ऐकलं नाही, त्याच्यावर मी त्या ठिकाणी भाष्य करू इच्छित नाही. माझ्यासोबतच्या लोकांना विश्वासात घेऊन मी त्या ठिकाणी उद्याच्या निवडणुका पार पाडतो.